नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाज्योती संदर्भात माहिती घ्यायची आहे। महाज्योतीमार्फत म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योती या संस्थेमार्फत जे भटक्या जमाती क प्रवर्गातील उमेदवार आहेत यांच्यासाठी म्हणजेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी लष्करातील जे सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण आहे यासाठीची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर पाहू आपण याच्यामध्ये काय आहे ते लिंक आणि आपण आता अगोदर परिपत्रक पाहू। परिपत्रकात काय दिलेलं आहे या ठिकाणी पहा, सुधारित परिपत्रक दिलेले आहे। भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी लष्करातील सैनिकी भरती पूर्व प्रशिक्षण 25-26। महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना लष्करातील सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण 25-26 अनिवासी पद्धतीने महाज्योतीमार्फत देण्यात येणार आहे। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे। तर जे काय आहे हे धनगर समाजातील विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहे। त्यासाठी योजनेची पात्रता काय पहा, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी हा भटक्या जमाती क म्हणजे NTC प्रवर्गातील असावा, विद्यार्थी नॉन क्रिमिलियर म्हणजे उन्नत प्रगत गटातील असावा, विद्यार्थी इयत्ता 10वी अभ्यासक्रम किमान 60% गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा, महाज्योतीच्या कोणत्या योजनाचा किंवा कोणत्या स्वरूपात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये, त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत। म्हणजे या अगोदर जर आपण त्याचा लाभ घेतला असेल महाज्योतीचा तर पुन्हा आपल्याला त्याचा अर्ज करायचा नाही आहे, कारण की तो आपला अर्ज या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही। विद्यार्थ्याची अंतिम निवड छाननी परीक्षेच्या द्वारे केली जाईल, म्हणजे जी CET होणार आहे याच्या आधारावरती आपल्याला छाननी केली जाईल, निवड केली जाईल। विद्यार्थ्याचे वय हे कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 19 वर्षापेक्षा जास्त असू नये, म्हणजे 18 ते 19 जे आहे या दरम्यानच विद्यार्थ्याचं वय असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जी आपली शारीरिक अर्हता आहे ही देखील असणं आवश्यक आहे। वैद्यकीय अर्हता पहा, उंची 157 सेंटीमीटर पुरुषासाठी आहे, कमीत कमी पाहिजे, आणि महिलांसाठी 152 सेंटीमीटर आहे। छाती जी आहे ही कमीत कमी 77 सेंटीमीटर आहे, आणि फुगवल्याच्या नंतर म्हणजे दीर्घ श्वास घेतल्याच्या नंतर 82 सेंटीमीटर हे फक्त पुरुषासाठी लागू असेल। त्याचबरोबर पहा, प्रशिक्षणासाठी द्यावयाचे अनिवार्य वैद्यकीय मानके, उमेदवाराचे शारीरिक मजबूत आणि मानसिक आरोग्य चांगले असलं पाहिजे, छातीचा विस्तार फुगवल्याच्या नंतर किमान 5 सेंटीमीटर होणं गरजेचं आहे, प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्याने चांगली दुर्बीण दृष्टी असणे आवश्यक आहे, त्याला प्रत्येक डोळ्याने 6x6 अंतराचा दृष्टिकोन वाचता आला पाहिजे। सैनिक भरतीसाठी रंगदृष्टी चाचणी CP3 द्यावी लागेल किंवा ती असायला पाहिजे। नैसर्गिकदृष्ट्या हिरडे आणि दात पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे, किमान 14 दंतबिंदू, हाडाची विकृती हायड्रोसेल आणि व्हेरिकोकल किंवा मूळव्याध यासारखे रोग नसावेत, लाल आणि हिरवा रंग ओळखला पाहिजे, या सर्व त्याच्या पात्रता आहे। त्याचबरोबर लाभार्थीची निवड जी आहे महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। विद्यार्थी मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण लेखी परीक्षेच्या धर्तीवर आणि अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल। चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांनुसार मेरिटच्या आधारे पात्र विद्यार्थ्यांची निवड महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, यानुसार याची निवड होणार आहे। प्रशिक्षणाचं स्वरूप काय आहे तर विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती परीक्षा पूर्व लेखी व शारीरिक परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे। लेखी आणि शारीरिक जे दोन्ही आहे या ठिकाणी दोन्ही प्रशिक्षण या ठिकाणी घेतले जाणार आहेत। सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याचा असणार आहे। प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था असणार नाही, अनिवासी असेल, आपल्याला निवासाची व्यवस्था स्वतः करावी लागेल। प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचं असणार आहे। विद्यावेतन हे 10,000 प्रतिमाह असेल, परंतु त्या ठिकाणी तुमची जी उपस्थिती आहे हे 75% असणं आवश्यक आहे, आणि आकस्मिक निधी हा 12,041 मिळणार आहे। त्यानंतर पहा, आरक्षण लागू केलेलं आहे। समांतर आरक्षण पुढील प्रमाणात असणार आहे। अनाथासाठी 1% जागा राखीव असतील आणि महिलांसाठी 30% जागा राखीव असणार आहे। यासाठी आवश्यक कागदपत्र पहा, आधार कार्ड असणं आवश्यक आहे, जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर रहिवासी दाखला म्हणजेच डोमासाईल असणं आवश्यक आहे, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, 10वीची गुणपत्रिका असणं आवश्यक आहे, जर अनाथ असाल तर अनाथ दाखला असणं आवश्यक आहे। त्यानंतर पहा, अर्ज कसा करायचा आहे। महाज्योतीच्या www.mahajyoti.org या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी लष्कर भरती सैनिक भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 25-26 करिता अर्ज यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे।
अर्जासोबत तपशिलात नमूद सर्व कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसेल असे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत आपल्याला। काही अटी आणि शर्ती आहेत बघा, अटी आणि शर्ती आहेत। अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 31 ऑगस्ट 2025 पर्यंत राहणार आहे। पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही आहे। या सर्व या ठिकाणी अटी शर्ती दिलेल्या आहेत। अडचणीसाठी आपल्याला या ठिकाणी हेल्प डेस्क सुद्धा दिलेला आहे। तर सर्व भटक्या जमाती क प्रवर्गातील जे उमेदवार आहेत यांनी याचा लाभ घ्यायचा आहे आणि सर्वांनी तात्काळ आपले अर्ज सादर करायचे आहेत। अशाच विविध नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।